काय झालं असेल गड्या नेमकं इथं बबलू सोबत? हेच आहे ते वडाचं झाड. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. बापल्याच्या म्हणतात होती खरीच गोष्ट का? अरे येणार का रे? काय म्हणतो? काय म्हणतो इकडे ये कधी बी येतो यार, तो बी अचानकच. अचानक नाही रे, आलतो बघायला म्हटलं बरं आहे का बाबू, काय काय चाललंय? तुला तर माहिती आहे ना पहिलेच माझ्यासोबत काय झालेलं आहे. घाबरलोय पहिलेच मी, तुला माहिती आहे किती घटना घडल्या माझ्यासोबत. आणि तू असं घाबरू लागला मला पहिलेच. नाही रे, मी आलतो तुला बघायला, म्हणलो काय करतोय बबलू बघावा. काय हो. कंपनीचं कामाला गेलतो म्हणे. नाही भाऊ, सोडली मी कंपनी. सोडली? बरं झालं सोडली. तुला सांगत होतो मी तुझ्या भल्यासाठी सांगायचो भाऊ, नको जात जाऊ. बरं तुझं ऐकलं भाऊ मी आता. नाही तर काही खरं नव्हतं माझं. तुला पहिल्यापासूनच सांगत होतो भाऊ मी, त्या एरियात नको जात जाऊ म्हणून, तर तू ऐकलं नाही माझं. आता ऐकलं ना भाऊ तुझं. आता सोडली नको ती जाऊ तिथं company. कामाला करू. सोडून दिली ती कंपनी, आता जाणारच नाही मी तिथे. हा बरं झालं. चल भाऊ, आता थोडा आराम करतो मी. चल. चालतंय, मग मी पण जातो, मला जायचंय जरा बाहेर. हॅलो, हा बबलू. अरे काही नाही, तुला एक काही महत्वाची गोष्ट सांगायची होती. हा, तू शॉपवरती येऊन जा बरं आज. किती वेळ लागेल? बरं बरं चालेल. हा येऊन जा, एखाद्या तासाभरात येऊन जा. हा ये मग लवकर. ठीक आहे. बबलू चल पटकन. काय सांगायचं होतं? चल लवकर, तू सोबत चल माझ्या. तुला काहीतरी सांगायचंय, मला ती गोष्ट कळली ती. चला, काहीतरी बघून येऊ. बस बस व्यवस्थित बस. हे बघ बघू, तू जे काही सांगत होता ना मला, ते खरी घटना आहे बाबा एकदम. कारण मी इथून जसं चाललो होतो ना कंपनीतून, वर्कशॉपवर निघलो होतो मी, रात्री जाताना मला गाडीमध्ये पण काहीतरी असल्याचा भास झाला आहे. मला दिसलं, म्हणजे ते भास म्हणजे खरोखर मला ते दिसतंय गाडी. आणि जसं मी गाडीतून मी क्लिक झालो, मला समोर रस्त्यावर पण तेच दिसलं.
काळी साडी वगैरे घातलेली वगैरे बाई वगैरे तिथं ती मला रस्त्यावर दिसली. अक्षरशः मी तिला म्हणजे उडणार ती तर मी गाडी बाजूला करून पुढे चालले गेलो. याचा अर्थ ती बबलू तू जे म्हणत होता ना ती गोष्ट एकदम खरी गोष्ट आहे. आता आपला प्रॉब्लेम असा झालाय आपण नवीन पडलो. साहेब कुठल्या विषयावर चालू होत? अहो काय नाही आम्ही इथं MIDC मध्ये आम्ही एक वर्कशॉप घेतला आमचं. अच्छा. तर आम्हाला झाले ते 2-4 महिने झालेत. हम्म. पण एक थोडासा प्रॉब्लेम झाला जरा आम्हाला. तेव्हा आमचं बबलू आहे तर त्याला त्या रस्त्यानं जाताना ना ते वडाचं झाड आहे पहा आपल्या हा. तिथे. त्या वडाच्या झाडाजवळ त्याला काहीतरी आवाज वगैरे यायला लागला वगैरे. अच्छा. आणि समोर एकदा जाताना त्याला तिथं काहीतरी डायरेक्ट कोणतरी दिसल्याचं हे झालं. बर. दिसलं त्याला तिथं. अच्छा. आणि मला वाटलं काहीतरी सांगा पण मला पण ती गोष्ट जाणवली. मला गाडीमध्ये पण जाणवते माझ्या जाताना वगैरे आणि रस्त्यावरती पण ते मला दिसतं. तिथं आहे ते MIDC वर घेताय म्हणजे. तर मग आता काय नेमकं काय नेमकं खरी गोष्ट. तुम्हाला काळी साडीवाली बाई वगैरे दिसली का? हो बरोबर. म्हणजे कसं तुम्हाला माहिती कसं? का, आज माझा अनुभव आहे इथला MIDC-तला. भरपूर जणांनी मला सांगितलेलं आहे असं की असं असं घडलेलं आहे म्हणून इथे. काय? हेच असं काळी साडीवाली बाई दिसते वगैरे त्या वर्कशॉपच्या आजूबाजूला. बर तिथे. बर. तर तुम्हाला काही त्रास त्याच्यापासून? आम्हाला काही त्रास तर नाहीये पण ती दिसायला लागली बाबा ती. म्हणजे मला रस्त्याने दिसली याला पण दिसली ती. तर कसं काय प्रॉब्लेम कसा आहे माहिती का, तुम्हाला सांगतो मी. तो एक बाई म्हणून नाही होती, माणूसच होता. बर. त्याचं नाव होतं रंगा. बर तर तो खूप वर्षापासून इथे MIDC मध्येच राहायचा. बर राहायचा म्हणजे त्याचे मुलं वगैरे इथंच राहायचे कंपनीमध्ये कामाला. बर. तो एका दिवशी येत होता, रात्रीचा टाइम होता. आणि रात्रीच्या टायमाला येताना त्याच्याजवळ दागिने वगैरे होते मुलीचे त्याच्या. बर. तर त्याच्यासोबत असं घडलं की 4-5 जणांनी त्याला अडवलं रस्त्यामध्ये MIDC रात्री. बर. अं, चोरटे 4-5 वगैरे होते का? नाही, हा चोरच होते समजा ते. बर त्यांनी त्याला अडवलं, त्याच्याजवळचे दागिने वगैरे घेतले. बर. त्याला मारहाण पण केली. प्लस त्याला त्यांनी गाडीने उडवून दिलं, बर त्याच गाडीने. बर. आणि तो माणूस असाच तिथेच तरफडत मेला समजा. बर बर. त्या धडकनाच नाही लागलं. तर हे 7-8 वर्षापूर्वीची ही घटना आहे. तर 7-8 वर्षापूर्वी तर म्हणजे तेव्हापासून लोकांना असं दिसायला लागलं इथं. बर बर बर. तर लोकांना याचा त्रास तर नाहीये, पण मग दिसल्याच्या नंतर लोक घाबरतात, अरे बाप. असं हे होतंय. मग आता हे याला काही गोष्ट नाही का मग काही? पर्याय तर सांगता नाही येणार, पण लोक सांगतात असं पर्याय आहेत पण याच्यावर. बरं, बर. कसं आहे? पर्याय असे आहेत की लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा ज्याला कोणाला दिसतं त्यांनी त्या जागेवर जायचं. बर. तिथे चेक करायचं त्याचं काही सापडतंय का आपल्याला. बर. दागिने कापड वगैरे असं काही. बर बर. आणि जर काही समजा ज्याला दिसतं त्याला मिळालंच त्याचं काही, तर एखाद्या मोठ्या नदीमध्ये किंवा कुठेतरी पाण्यामध्ये जाऊन ते विसर्जित करा, असं लोकांचं म्हणणं आहे बरं का. बर बर. आपल्याला काही माहित नाही एवढं, पण अच्छा. असं लोकांचं म्हणणं आहे. बर बर बर. ते विसर्जित केलं समजा तर ते हा, तर लोक असं म्हणतात की बाबा ते त्याचे जर काही वस्तू सापडलेली आपण जर ती पाण्यामध्ये सोडली तर ते त्याच्यापासून मुक्त होतं. बर बर. किंवा म्हणजे हा बरोबर. हा. काही बी आपण एखादी वस्तू वगैरे पाण्यात टाकली तर ते बरोबर काम हा, होऊन जातं. असं आहे त्याचं. तर लोक म्हणतात असं, पण तुम्ही करून बघा, तुम्हाला असं वाटतं का बाबा काही. बरोबर. तुम्हाला काय अनुभव आहे का याच्याबद्दल? काही तुम्हाला घडले असं काही? मला तर नाही घडलं, पण मी ज्या कंपनीमध्ये जॉब करतो ना हा. त्या कंपनीमध्ये 4-5 जणांना असं घडलेलं आहे रात्रीच्या टायमाला जाताना, घरी जाताना वगैरे. बर बर. तर ते मग त्यांनी त्यांनी नाही काही केलेलं का? त्यांनी म्हणजे भरपूर प्रयत्न केले असे, पण त्यांना हे नाही माहित होतं की तिथे जावं लागतं, असं करावं लागतं, तसं करावं लागतं. बर. पण त्यांना ज्यांनी सांगितलं होतं त्या भीतीच्या याने जात नव्हते तिथं. बरोबर. तर डेंजरच काम आहे. हा, ते डेंजर तसं काम असल्यामुळे ते जात नव्हते. बरोबर. आता बघा, तुमच्यामध्ये धाडस असलं तुम्ही जा, तुम्ही चेक करा तिथे. बरोबर. नाही आपण हा, रात्री बेरात्री नाही पण असं दिवसा वगैरे जाऊन बघू शकतो तुम्ही काही कधी सापडलं तर बघू वगैरे. शकतात काही सापडतंय का तुम्हाला तिथे. बरोबर. त्याचे दागिने कापड काही त्याचं जे काही अच्छा, असेल ते काही बी ते. समजा हा, काही सामान असं. वस्तू काही असेल समजा. बरोबर. ते बरोबर. सापडलं तुम्हाला तर तुम्ही एखादी मोठी नाही नदी म्हणून शोधा. एखादा शेवटचा पर्याय तसा करून पाहू आपण. हो, आहे का नाही? असं भरपूर जणांचं म्हणणं आहे की हा शेवटचा पर्याय आहे म्हणून. बरं बरं असं. बरं. अच्छा अच्छा. हा. ते जर का पाण्यात जर टाकलं तर नाही ते जाऊ शकतं. हो. बबलू, एक शेवटचा पर्याय म्हणून आपण काय करू, काही दिसतंय का काही नाही जाऊन, आता संध्याकाळ झालेली आहे, लवकर जाऊन काही बघू, काही आपल्याला तिथं सापडतं का, काही दिसतंय का. एक शेवटचा पर्याय म्हणून आपण हे वापरून करू. कसं आपल्याला रोज काम करायचंय, रोज त्या रस्त्याने यायचंय जायचंय, आपल्यासोबत काही घडायला नको. नाही साहेब, मी नाही येते, मला खूप भीती वाटते पहिले. नाही काही घाबरायचं काम नाही, मी आहे तू सोबत, तुला एकट्याला थोडी बोलतोय मी. आपण एक जस्ट जाऊ आत्ताच, अंधारात नाही, आत्ताच जाऊ उजेडामध्ये.
10-15 मिनिटांमध्ये आपण जाऊ तिथं आणि येऊ बघून. का हो? हो बरोबर आहे. घाबरायचं काही नाही. आता तर कसं दिसलेलं आहे तर दिसलेलं आहे, त्याला कोण काय करणार. बरोबर, आपण हा. असं दिसलंय तसं दिसलंय. तरी तुम्ही एकदा कसे जाऊन बघा काय आहे काय नाही. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक आहे, नाही तर मग नंतर तुम्हाला खूप त्रास होईल याचा. बरोबर आहे, आम्हाला रोज तिथं हा. भविष्यात येणं जाणं आहे सगळं तेच गोष्टी. ना, आता तुमचं वर्कशॉप येते. बरोबर आहे. बघा जमतंय का तुम्हाला. नाही नाही, करतो आम्ही तेवढं काम. चालतं. आज जाऊन बघतोच तेवढं. बबलू चल, आहे मी सोबत, तू काही घाबरू नको. चला, धन्यवाद बरं का. नाही, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं तुम्ही. काय दिसलं होतं बरं का, ही जी गोष्ट ना इथंच दिसली होती. स्टॉल इथंच दिलाय तुम्हाला. इथं का? आपण एक मिनिट इथं काहीतरी बघू, काही सापडतं का त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे. ते इथं दिसत होतं तुम्हाला? मला ते ह्या टर्निंगला वगैरे इथंच दिसलं होतं जवळपास. मग ते दागिने वगैरे काहीतरी बघ, आपल्याला इथंच कुठतरी पाहणार त्याचे दागिने म्हणा किंवा वस्तू म्हणा काहीतरी असन. तू इकडे बघ, मी त्या तिकडे त्या झाडाकडे जाऊन ठीक आहे, बघतो. मी इकडे बघतो. हा. साहेब तिथं काही दिसायला नाही मला दागिने वगैरे. अरे बबलू, नुसतं दागिनेच नाही, काही वस्तू असू शकते, एखादी लेडीजची वगैरे किंवा काही काही पाहू शकतो. काही आता हातातलं गळ्यातलं काही असू शकतं. बघ काही दिसतं का फक्त वेगळं? पाय दिसतं तुम्हाला काही? तू ते वडाचं झाड बोलला होता ना बबलू, हा, एकदा तिथे वडाच्या झाडाजवळ पण जाऊन बघू आपण. चालतं साहेब. तिथं काही दिसत नाहीये. चला तिकडेच पोहोच साहेब आपण. पुढे इथे वडाचं झाड तिथे जाऊ. हो चालेल. साहेब त्या दिवशी या रस्त्यावर मी बेहोश पडलो होतो, मला तिथं भूत दिसलं होतं. कोण कुणीकडं? त्या रोडला का? हं. एक मिनिट, मग आपण तिकडे पण बघू. मग तू बेहोश पडला होता म्हणजे का, तुला तिथं समोर दिसलं होतं का तुम्हाला direct? मी म्हटलं नव्हतं का? हा हे साहेब, हे मी नाही का बेहोश पडलो होतो. गाडी पण मी थोडं पाठीमागे गाडी सोडून दिली. इथं दिसलं होतं का? हो बघायचं का मग एकदा? साहेब, मला भीती वाटते साहेब. नाही, दिवस आहे, लोक आहेत आजूबाजूला. आपण जस्ट बघू उतरून काही दिसतंय का? नको साहेब, खूप भीती वाटते मला. नको का इथून? मग ते वडाचं झाड कुठे दिसतं तुला? भात झाला स्टार्टिंगला ना, ते आवाज आला काहीचा, तिथं जाऊ मग. हो चला, पुढे पुढच्या टर्न समोरून आहे का रस्ता, त्याला का पाठवून घेऊ? समोरून आहे साहेब. साहेब हेच ते वाढत झाड साहेब. अच्छा, हे झाड आहे का नाही? हो अच्छा, हे झाड ना, हे वडाचं. इकडे एक मिनिट. बबलू, आरामात. अरे साहेब ते पहा काय? अरे बापरे, अरे बापरे, तिथं बापरे, काय बबलू, ते ताबीज सारखं आहे काही. बबलू घे ना. साहेब तुम्हीच घ्या ते, मी नाही घेत. मी नाही हात लावत त्याला. बबलू, हेच काहीतरी असेल तो. हे दोन
ठेव हे फेकून दे. बबलू हे काहीतरी दिसते तेच. हो साहेब ते तिकडे ठेवा तुमच्या माझ्याजवळ नका आणू. पहिले भेवाटा लागला म्हणते. बबलू हे सांभाळ, तूच ठेव. नाही नाही माझ्याजवळ नका देऊ दे. नको काय. बरं ठीक आहे, याला आपण जसं सांगितलं ना त्या हिशोबाने याला करू काहीतरी आपण. व्यवस्थित ठेवावं लागेल सध्या. तुम्हाला जे करायचं ते करा. बबलू घाबरू नको एवढं, पण आपल्याला त्या माणसानं जसं सांगितलं होतं ना तसं याला पाण्यात कुठेतरी विसर्जन करावं लागणार. साहेब तुम्हीच करा विसर्जन. मी नाही येत. नाही हे आपण दोघांनी पाहिले, दोघांना दिसलंय, तर आपल्याला तुझ्या हातानं हे विसर्जन करावं लागणार. पण आता आज संध्याकाळ झाली, उशीर होईल आपल्याला. आपलं उद्या करू आपण याचं विसर्जन. पण एक तर तुझ्याकडे ठेवू, नाही तर माझ्याकडे. नाही नाही माझ्याकडे नाही, तुमच्याकडे ठेवा ते. बरं ठीक आहे, माझ्याकडे ठेवतो. आपण उद्या सकाळी याचं विसर्जन. कोणाला सांगू नको फक्त काही सांग. ठीक आहे, नाही सांगू तुम्हाला. तुमच्या येतो. हॅलो, हा सोनू घरी नाही का? बरं, कुठे गेली होती आईकडे? अच्छा, केव्हा येणार? उद्या येते का? बरं चालेल. हा नाही, मी जेवून आलेले, काही नाही, मी आराम करतो. ठीक आहे. हा बबलू, बबलू ताबडतोब येऊन जातो आज. हो नाही, आपल्याला ते लवकरात लवकर जाणं आहे तिथं. हो हो, काल तू सांगितलं होतं ना आपल्याला जायचं ते वस्तू टाकायला. तू ताबडतोब येऊन जातो.
मी आवरतो थोडा वेळ. ठीक आहे. पाऊस पण थांबला पाहिजे पटकन. पाऊस थांबला तर आपण टाकून द्यायचं म्हणजे नदीला पाणी वाढून जाईल नंतर बस. साहेब मला कार्तिक म्हणला होता नको जाऊ म्हणून तिथे, पण तुमच्या म्हणण्यावर मी आलो. ती वस्तू टाकून देऊ. पाण्यात वाहून देऊ. ती वस्तू उचल फक्त, हा रुमाल राहू ती घे आणि पाण्यात टाक. वाहतं पाणी. साहेब काय सांगायचं नेमकं तुम्हाला? तुला सांगतो ती मी निवांत बसल्यावरती, तू चल पुढे तोपर्यंत. ठीक आहे. इथे ते सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. साहेब तुम्हाला नेमकं महत्वाची काय गोष्ट सांगायची? बबलू, आताच एक आपण खूप मोठ्या गोष्टीतून सावरले. ती गोष्ट संपली. आताच ही गोष्ट तुला सांगता नाही येणार. जर थोडस निवांत बसून तुला सांगतो. एक खूप मोठी गोष्ट आहे ती पण बरेच झाले. एक महत्वाचं काम आज आपण संपलं. व्यवस्थित चाली ठेवून जरा आरामात. ठीक आहे साहेब. आता आपण जे काही काम केलं ना, ते पाण्यामध्ये जे टाकलं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, जे तुला काही दिसलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुला जे काही गोष्टीचा, तू जो म्हणतो ना तुझा मित्र आहे कार्तिक नावाचा, तर खरं सांगायचं म्हणजे हा कार्तिकच तुझा भास आहे. कारण कार्तिक ना कोणी बघितलाय, ना कोणी पाहिलाय, ना कोणाला माहिती आहे. तो कार्तिक फक्त तुला एकट्याला दिसतो. तुझा हाच सगळ्यात मोठा भास आहे. जर तुला खोटं वाटत असेल ना, एक काम कर, हा माझा फोन घे, कार्तिकचा काय नंबर असेल तू त्याला नंबरवर फोन करून जा, बघ त्याचा काही फोन वगैरे सापडतो का, लागतो का. तर तुझा भास आहे बघ. आपण, मला एक असं वाटतं की तुला चांगल्या दवाखान्यामध्ये तुला घेऊन जातो, चांगल्या सायकोलॉजिस्टकडे तुला घेऊन जातो. तुझ्या डोक्यावरती काही थोडासा ताण आला असेल, मानसिक तणाव आला असेल, त्याच्याबद्दल त्या गोष्टी तुला सगळा काही भास वाटतो त्या कार्तिकबद्दल. मी एकदा माझ्या आई वडिलांकडे जाऊन येतो, नंतर बघू आपण ठीक काय. आहे बबलू, तुला गावाकडे जायचं असेल, आई वडिलाला जाऊन भेटायचं असेल, जाऊन ये, भेटून ये निवांतपैकी. मग आल्याच्यानंतर वापस ये पुन्हा आपल्या शॉपवरती. ये, आल्याच्यानंतर आपण तुला चांगल्या दवाखान्यात वगैरे दाखवतो, चांगल्या सायकोलॉजिस्टवर तुला घेऊन जातो, आणि काही काळजी करू नको. ये तू जाऊन बिंदास. तुला आता जायचं की कसं करायचं? तुझं सोडून येऊ का रोडवरती? नाही, मला इथं रस्त्याने मला बस भेटून जाईल गावाला जायला माझ्या. बरं, तुम्ही जा इथं मला. ठीक आहे, वेळ खूप झालाय, मी निघतो मग. अरे काय बबलू, काय म्हणतो? तू बस. काय करत होता इथं? काही बसलो होतो. ते साहेब सांगत होते की तू खरोखर आहे का नाही नेमकं. कोण मी? हा? येड्या बिड्याने काय बोलतोय असं? येड्या तुझ्या साईडला बसलोय मी, आपण संग राहतोच कधीतरी. हा, ते मला कोण तो- कोण म्हणलं असं? आमचे साहेब म्हणत होते मला, म्हणे तो कार्तिक तुझा मित्र खरोखर आहे का नाही म्हणून. अरे येडे, असं काही नको विचार करत जाऊ येड्यासारखं. मी आहे का म्हणजे मी तुझ्या साईडला बसलोय, तुला बोलतोय मी आता. काही साधन त्याच वाटतं राव तू. चल जाऊ दे, ते सोड सगळं, चल.